वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबावर आता आणखीन एक कायदेशीर आरोप करण्यात आलाय। जेसीबी मशीन व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी हगवणे कुटुंबावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हगवणे कुटुंबानं जेसीबी मशीनवर 19 लाख रुपयांचं कर्ज थकीत असताना तो 11 लाखाला त्यांना विकला। दरम्यान थकीत कर्जासाठी बँकेनं जेसीबी जप्त केला। याबाबत हगवणेंना विचारणा केल्यावर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप येळवंडे यांनी केलाय। हगवणेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। म्हाळुंगे एमआयडीसी मध्ये प्रशांत येळवंडे म्हणून जे तक्रारदार आहेत त्यांनी अशी तक्रार दिली की शशांक हगवणे आणि लता हगवणे जे आहेत त्यांचा एक जेसीबी त्यांनी 2022 मध्ये खरेदीचा व्यवहार त्यांचा झाला। त्याची जी किंमत ठरली होती त्याची पार्शियल अमाऊंट ही तक्रारदारांनी त्यांना दिली होती आणि उर्वरित जी अमाऊंट आहे त्याची EMI चालू असल्यामुळे तेवढी अमाऊंट ते हगवणेंना देतील आणि ती त्यांनी EMI स्वरूपात बँकेला भरायची। परंतु जी दिलेली रक्कम आहे जवळजवळ 6.5 लाख रुपये ती शशांक हगवणे यांनी बँकेला न भरता परस्पर स्वतःसाठी वापरली असं तक्रारदारांचं म्हणणं आहे आणि मग बँकेने तो जो EMI भरले नाही तो जेसीबी जप्त केला होता। जप्त केलेला जेसीबी जो आहे तो शशांक हगवणे यांनी सोडून आणला, परंतु जे तक्रारदार आहेत त्यांना परत दिला नाही। म्हणून ज्यावेळेस हे तक्रारदार त्यांना जेसीबी आणि मागण्यासाठी किंवा पैसे परत करण्यासाठी गेले होते